हा हितेश भुईर. चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. चला दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा एक पाठीराख्याने इथे यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. साहेबा आणि हितांश आपला 12th मान इथे पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि अशा प्रकारे आघाडीचे फलंदाज ऋषी देसाई आणि प्रदोष बैकर उर्फ पेड्रो. नाही या मॅच मध्ये मजा काय येणार आहे माहिती आहे का? याच्यामध्ये जी पहिल्या मॅच मध्ये झलक दिसली तशाच प्रकारचं काहीसं वातावरण असेल, परंतु कोण केव्हा क्लिक कसा होतोय हा वेगळा प्रकार. प्रदोष बैकर आणि ऋषीदादा देसाई खूप वेळा आपण पाहिलं ही ओपनिंग पेअर VPL दरम्यान तरी, आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. मी सीझन 5 ची तुम्हाला आठवण करून देईल. ज्या सीझन 5 ला विजेते झाले त्यावेळेला अक्षरशः तुटून पडले होते दोघे. आज पुन्हा एकदा त्या प्रकारची झलक दाखवावी लागणार आहे. समोर आव्हान आहे ते हितांश दुर्बेश इलेव्हनचं, जी मागील वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स करत असताना टीम दिसली होती. पाहूयात. अप्रतिम दृश्य आहे. कॅमेरामननी टिपायचंय समोरचं श्याम कृपा. नाही ते रील स्टार असतील त्यांना हे चांगलं दिसेल. बिल्डिंगच्या मागे एवढा सुंदर चंद्राचा नजारा दिसतोय. स्नॅप प्रेमी येस, आणि जे स्नॅप टाकत असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले दृश्य. लेट्स प्ले. ॲलन कोहली गोलंदाजी मार्क वरती सज्ज. प्रदोष बैकर स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्या रीतीने अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. मागील मॅच 46 ची भेटली, ही मॅच 40 च्या आसपासची झाली तरी सुद्धा रंगतदार बनेल. नयन रंगतदार तर नक्कीच होईल, कारण की सायबा संघाकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्या पाठीशी, कारण की त्यांनी एक टायटल मारलेलं आहे VPLचं. आणि त्यांच्या समोर हितांशचा संघ आहे जो नवखा आहे. लॅक ऑफ एक्सपिरियन्स म्हणू शकतो आपण, परंतु त्यांच्यामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. आणि तसाच एक्सपिरियन्स दाखवताना ॲलन कोहली आपल्या गोलंदाजीमधून तो एक्सपिरियन्स दाखवताना लगातार 2 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. आणि ते सुद्धा प्रदोष बैकर सारख्या फलंदाजासमोर. प्रदोष बैकर हा एक अप्रतिम खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्याकडे शॉटची रेंज खूप वाईड रेंज आहे. दरम्यान तिसरा चेंडू आणि बॅकफुटला जाऊन लेट कट केलेला चेंडू होता. सरळ जातो क्षेत्ररक्षकाकडे. भाऊ तेजस इलेव्हन संघाचे एक प्रतिनिधी आहेत. आणि तिसऱ्या चेंडूवरती आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय ते म्हणजे प्रदोष बैकर यांनी. आणि आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिकेश देसाई. 3 चेंडू आणि 1 धाव आहे. बघा मगाशी सुद्धा सुरुवात बघितली तर तितकी चांगली नव्हती. विकास अस्करच्या षटकामध्ये काय धावा आल्या नव्हत्या, पण नंतर 3 षटकामध्ये 4 झाला होता. जर इथून ॲलन कोहलीचं षटक सोडलं तर अजूनही संधी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मधून हो नाही अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बंटी गबस. आणि चेंडू अडवत असताना बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. फेकी होईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. बरंच सर मगाच्या सामन्यामध्ये आपल्याला एक पाहायला मिळालं, ती म्हण आहे ना स्लो अँड स्टडी विन्स द रेस. स्टार्ट स्लो होती, स्टेडी होती, स्टडी केलं विकेटला आणि त्यानंतर मग त्याने एक्सप्रेस केलं. त्याचप्रमाणे आता सायबा संघाची पण सुरुवात तशीच झाल्यासारखी दिसते आपल्याला. नाही म्हणूनच मी वारंवार एकच गोष्ट म्हणतो, तुम्ही सुरुवात कशी करताय त्यापेक्षा तुम्ही शेवट कसा करताय त्याला जास्त महत्व आहे. तुमचा शेवट चांगला तर सगळं चांगलं. सुरुवातीला तितका अर्थ नाहीये, कारण आपण एक कॉम्पिटिशन मध्ये आहोत. तो कॉम्पिटिशनचा पार्ट आहे. जिथे कॉम्पिटिशन असतं तिथं तुमच्या सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त अंतर. आता सुरुवात खराब झाल्यानंतर शेवट चांगला झाला तर तुम्ही बघा कसा नजारा आहे मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. अगदी बिल्डिंगच्या उजव्या बाजूला तो चंद्र दिसतोय, परंतु जर का आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून बघाल तर अगदी मधोमध आणि थोडा बाजूला खूप चांगलं हे दृश्य आमच्या कॅमेरामॅननी कैद केलंय. अनुराग यांच्या माध्यमातून हे दृश्य टिपलं गेलं.
मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होते पहिल्या षटकानंतर. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावपलकावरती. मेरा स्टार्ट जरूर स्लो है लेकिन ये मेरा अंत नहीं है. वेल बिगिन इज हाफ डन. येस, वेल बिगिन इज हाफ डन. बट इथे म्हणतात ना, इथून येणारे 3 षटके खूप निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. जिथून जर का तुम्ही 3 षटकामधून कमबॅक नाही केलात तर अडचणी वाढतील. शिवम बेनमानसी नवीन गोलंदाज येतोय आणि प्रदोष बैकर याला माहिती आहे कशा प्रकारे कमबॅक करायचा. बघूयात काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह डायरेक्ट हिट मार्क रॉड्रिग्स नाही झाला आणि एकदा तो पण धावून कंप्लीट केली गेली. प्रदोष बैकर पहिला बायकरमॅन. मी आता तोच उल्लेख करणार होतो पहिला की प्रदोष बैकरच्या सरनेम मध्येच बाईक आहे. या तालुक्यामध्ये 2 बायकरमॅन आहेत. एक प्रदोष बैकर, दुसरा विघ्नेश साखळतोडे. आणि ती SPL जानेवारीमध्ये सर्वांना आतुरता त्याची सुद्धा आहे. आणि 2 गोष्टी आहेत मी तुम्हाला सातत्याने का सांगतो त्या खेळाडूबद्दल. त्याचं कारण आहे फक्त या फॉर्मॅट पुरता मर्यादित नाही. अंडरआर्म बॉक्सच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रतिष्ठित स्पर्धा ज्या ज्या होतात त्या फॉर्मॅटमधील चर्चा ती सुद्धा होईल. त्या अगोदर शिवमचा हा फटका काय जबरदस्त बॅकफुट पंच आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह चेंडू निघून गेला सीमारेखा पार. येतोय VPL चौकार. 4 धावा. समोर ऋषीदादा देसाई आहेत. त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि तो अनुभव तो वापरत असताना अखेरकार दुसऱ्या षटकामध्ये स्वतःला चार्ज करतायत आणि चौकार साहेबाच्या खात्यामध्ये जमा होतोय. ऋषीदादा आपला एक्सपिरियन्स दाखवताना नॉर्मली आपण ऋषीदादाचे स्लॉट स्वीप जो ट्रेडमार्क शॉट आहे तो प्रसिद्ध आहे. पण आज बॉलरची लेंथ ओळखून थांबून लेट कट करताना पाहिलंय आणि त्या चेंडूतील मिळाले ते सरळ 4 धावा. पुढील चेंडू बेन बन्सी यांचा. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट केला चेंडू. पुन्हा एकदा सेम शॉट. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आपल्याला. ऍक्शनला रीड केलंय तुम्ही बघा. ज्या वेळेला ते फिंगर रोल करतात त्यावेळेला रिव्हर्स आणतात बोटे. म्हणजे काय बोटे रिव्हर्स याचा अर्थ टप्पा पडल्यानंतर तो चेंडू थोडा थांबून टर्न होणार आणि तितकासा वेळ मिळतोय. आणि त्या चेंडूला जर का कापला म्हणजेच कट केला तर स्क्वेअर कट खूप चांगला होताना पाहायला मिळतो. आणि तो स्क्वेअर कट लगातार 2 चौकार देत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगला कमबॅक मी म्हणले टीम साहेबाचा. बरं सर, एक बिग बॉस मध्ये कॅन्डिडेट होता दुबईचा व्हेरी चालाक ब्रो. तो बोलायचा ना व्हेरी चालाक ब्रो. तसा ऋषिकेश देसाई आहे. खूप चालाक खेळाडू आहे. तो लगेच रीड करतो बॉलर कुठली लेंथ टाकणार आहे. आणि आता बघा पुढच्या लेंथला सरळ पुढे येऊन कव्हर्सला ट्राय केला शॉट. अगोदरचे 2 चेंडू शॉर्ट पिच झाले होते. त्या चेंडूला ओळखलं, बॅकफुटला गेले, बॉल कापला आणि पॉइंट कव्हरच्या दिशेने 4 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋषी स्ट्राईकला, पुन्हा एकदा बॅकफुटला मारला चेंडू सरळ जातो क्षेत्राकडे. फक्त 1च धाव मिळते आणि अशा प्रकारे 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13. 11 चेंडू 13 धावा आणि ऋषी वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळत आहेत. म्हणजे 13 मधल्या 10 धावा ऋषीने ठोकलेल्या आहेत. नॉर्मली हे अपोजिट होतं. प्रदोषचा शेअर जास्त असतो, ऋषीचा शेअर कमी असतो. पण आज हे विपरीत झालेलं आहे. नाही अगदी विरुद्ध झालंय. विरुद्ध आणि होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि यालाच तर म्हणतात टीम एफर्ट. पुन्हा एकदा स्क्वेअर कट अडवलाय का नाही. नाही येणार. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. अजून एक दणदणीत आणि खणखणीत VPL चौकार. पाक अशा प्रकारे ड्राईव्ह केला. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. डाईव्ह लगावली परंतु तिथे तितका वेळ नाहीये. थोडीशी स्लोप करणारी आउटफील्ड आणि तिथून चेंडू मात्र वेगाने निघून ट्रॅव्हल झालाय. 4 धावांची धावपलक 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. बघा काय चर्चा होती. प्रदोष बैकरच्या बद्दल चर्चा चालू होती. टॉपमोस्ट म्हणजे सर्वात मोठी होणारी स्पर्धा SPL VPL याच्यामध्ये प्रदोषचा खेळ खूप उंच राहिलाय. टर्फ क्रिकेटमध्ये सर्वात मोठी होणारी स्पर्धा आपल्या तालुक्यामधील ती म्हणजे SOS जी सोपारा ऑनलाईन स्टोअर आणि सोपारा स्पोर्टच्या माध्यमातून होते. त्याच्यामध्ये सुद्धा पेड्रोने धुमाकूळ गाजवला होता. त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा मुंबई नगरीमध्ये होणार ती वाय चषक वाय कट्टा. तिथे सुद्धा प्रदोषचा बोलबाला होता. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी जी सर्कल टुर्नामेंट होते मुंबईला तिच्यामध्ये सुद्धा प्रदोषचा बोलबाला होता. सो एव्हरग्रीन प्लेअर आहे. अंडरआर्मच्या एव्हरी फॉर्मॅटला खूप चांगल्या प्रकारे भागतो आणि खेळतो आणि त्यामुळे कदाचित त्याच्याकडून अपेक्षा त्याच्या संघाला जास्त आहेत. तुर्तास गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज जतीन तांडेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनरेज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. पक्का म्हणे प्रशंसा करेल. हितांश दुर्वेशील यांची प्रशंसा का करेल कारण
3 चौकार जाऊन सुद्धा 17 धाबा आहेत आणि तिसरं षटक चालू झालंय. भरत सर, त्यांचा नेव्हर गिव्ह अप जो ॲटिट्यूड आहे, अप्रोच आहे, हा वाखाणण्याजोगे आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजीमध्ये केलेली ती कमाल. शिवम बेनबसे षटक सोडता पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी ॲलन कोहलीने केली आउटस्टँडिंग होती. आणि सर्व ज्यावेळेला मी कर्णधारांशी चर्चा करतो त्यावेळेला रिव्हर्स सक्सेस नव्हे, इथं पॅडल स्वीप, माफ करा, पॅडल स्वीप इथं केलं प्रदोष बैकरने आणि चेंडू निघून गेलाय. पॅडल स्वीप नाही म्हणतात, हा खडे फटका खेळलाय. बरं सर, या शॉट बद्दल मी म्हणेल की या शॉट मध्ये ना त्या ज्या लेगच्या प्लेअरच्या माइंड बरोबर खेळलाय, माइंड गेम खेळलाय प्रदोष बैकरनी. त्या फिल्डरला वाटलं की तो स्वीप करेल, तो स्वीप मागे गेला आणि त्यांनी पॅडल स्वीप केला. नाही, इथे एक समोर फिल्डर होता, मला सुद्धा पॅडल स्वीपच वाटला, परंतु ज्यावेळेला मी ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं हा तर खडे स्वीप केल्यासारखा फटका होता. लीजंड प्लेअर पराग फणसे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम परागजी फणसे, आपल्या सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण मंचावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. इनकी पर्सनालिटी देख करके ऐसा लगता है ये कोई मिस्टर इंडिया से कम नहीं है, ऐसे हमारे पराग फणसे. भरत सर, आता दोन्ही बॅट्समन बद्दल असं वाटतंय की दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलंय की कोण जास्त बाउंड्री मारतील. दुसऱ्या षटकामध्ये ऋषीच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. त्यावेळेस आपण बोललो की हे दृश्य विपरीत आहे. नॉर्मली प्रदोष लीड करतो आणि शेवटच्या चेंडूवरती प्रदोषने दाखवून दिलं की मी पण कुठे कमी नाहीये. मी मागच्या मॅचचा कॉपीराईट मी म्हणेल. मागच्या मॅच मध्ये काय केलं तर ते तिथे विमल सिंग आणि नितेश पाटील, ये खराब स्ट्रोक है, ये फॉलोइंग स्वीप जो की ओरम में खेळला जाता है आणि हा फॉलोइंग स्वीप बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकतोय. म्हणजेच काय, प्रदोष बैकर याला माघारी परतावा लागेल. मोठा हादरा टीम साहेबाला. गॉन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर रिषभ, मॅन फ्रॉम चालपेट आगाशी चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तीन षटके संपलेत. गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र मुन्ना, JKCC खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून त्यांनी केला. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू ऑफ कटर आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. धावफलकातील धावा जर आपण बघितलं नाही ना, अजूनपर्यंत 24 आहेत. चौकार जर आपण बघितले तर तब्बल 4 आलेत, म्हणजे त्या 24 मध्ये 16 धावा चौकाराच्या आहेत आणि 19 चेंडू फेस केलेले आहेत. वरची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव येते, दुसरा धावेचा प्रयत्न. काय धाव घेताना फलंदाज बाद होईल का? येस, फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस आणि रिषभ याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू. मैदानाच्या दिशेने दाखल होत्यात लॉसन कोरिया. या मैदानाशी रोजचा असलेला संपर्क पाहूयात कितपत कामाला येतोय. लॉसन कोरिया प्रामुख्याने मुख्य संघ तेजसच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहतो. आज साहेबामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली आहे. लिलावा दरम्यान टीम साहेबाने त्यांना पिक केलं, परंतु मुन्ना, व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. एक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होतीये. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 26 अब तक 26 है. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मार्क, ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव नाही. सिंगल धाव येते. नेम किती धावा धावफलकावरती लागणं गरजेचे आहेत, ज्या लढण्यासाठी बळ देतील टीम साहेबाच्या गोलंदाजांना. कारण आतापर्यंत 27 पर्यंत मजल मारली आणि 3 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे.
कमीत कमी 32-35 पर्यंत जावं लागेल. म्हणजे जवळजवळ एक 9 रनची रिक्वायर्ड रेट असेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक चौकार मारावा लागेल समोरच्या टीमला. 20 मध्ये समोरच्या दिशेने वेगानं मारण्याचा प्रयत्न. हाय बॅकलिपने या चेंडूवरती बॅट आणली होती आणि फॉलो थ्रो मध्ये मुन्नाने खूप चांगल्या रीतीने अडवलं. आलेनने त्याला बॅक केलं आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 35 धावा मिनिमम असायला हव्यात जेणेकरून मॅच चांगली रंगेल. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून नाही, अडवला गेलाय. फेकी झाली. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलक धावा 29. किमान इथून एक चौकार तरी अपेक्षित आहे. बघूयात काय घडतंय. असं नाहीये की या धावा खूप कमी आहेत. या धावा सुद्धा तितक्या लढण्यासाठी बळ देतील जरूर. परंतु जर का त्या हातांमध्ये तितकी ताकद आत्मविश्वास रूपी आणायची असेल तर मात्र हा चौकार नितांत गरजेचा आहे. बरंच सर, नक्कीच मी म्हणेन, कारण की या धावा सुद्धा करणं इतकं इझी होणार नाही. कारण की आता सायबा संघामध्ये एक नाही तर 2-2 मास्टर माइंड असतील. एक ऋषी आणि एक लॉसन. आणि पूर्ण 100% देताना पाहतोय आपण लॉसन कोरिया यांना. बघूयात काय घडतंय. आमचे तिसरे पंच आता व्यस्त झाल्यात, बिझी झाल्यात. वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 7 आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये लाभलेले सर्व प्रेक्षक आपण सर्वांचं मनापासून आभार आणि स्वागत सुद्धा. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यापैकी आमरा ॲपेरियल्स यांचं मनापासून आभार. सोपारा स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी एअरपॉड आणि स्मार्ट वॉच, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे मेडिकल पार्टनर प्रकृती हॉस्पिटल यांचं सुद्धा मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय, आर्थिक सहाय्य लाभलंय. फॅशन फीवर मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे, त्यांचं मनापासून आभार. आराध्य स्वर्ण गोल्ड लोन त्यांचं मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच. त्यानंतर पाटील कुटुंबीय ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आल्या, त्यांचं मनापासून आभार. विनेट फायबर ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क, पुनश्च एकदा यावर्षी आम्हाला जोडल्या गेल्याबद्दल. आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट काय आहे? 30, 31, 31. 30 धाबा धावपलकरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि 31चं लक्ष ठेवलं गेलं. टीम सायबा त्यांच्या समोर हितांश दुर्वेश 11 हा संघ या धावांचा पाठलाग करताना दिसणार आहे. काय 31चा पाठलाग होईल का की या 31चा बचाव होईल? येणारी काळ वेळ सांगेल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. VPL पर्व 7. चला, दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होते. आव्हान आहे ते म्हणजे 31 धावांचं. जवळजवळ
7.75ची सरासरी गाठावी लागेल हा सामना विजयी करण्यासाठी. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे मयूर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते बंटी. धावांचा पाठलाग 31चा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला मयूर जाधव, दुसऱ्या बाजूला बंटी गबस. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. आलेले प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट क्लब असोसिएशनच्या वतीनं सामन्याला सुरुवात, जिथे लक्ष धावफलकार आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 31 धावेंचा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. सलामीवर फलंदाज, एकीकडे मयूर आहे, दुसरीकडे बंटी गवस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय नयन ऋषीदादा देसाई. असं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जातं. पहिला चेंडू. नक्कीच मृदुल, नवीन तांदळाला जितकी कमी किंमत असते ना तितकीच जुन्या तांदळाला जास्त किंमत असते. तर आपण जुना चावल म्हणणं काही वावगं ठरणार नाही. आणि स्वैर मारा. अवांतर धावसंख्येने भर. 31 धावा चेस करण्यामध्ये पण दम निघणार यात काही शंका नाही. पहिला सिंगल चेंडू, एक चेंडू 2 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋषीदादा देसाई डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो. क्रिकेटची ये रणनीती आहे ना की अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सामोरा जाणारा खेळाडू ज्यानं अंडरम बॉक्स क्रिकेटची सातत्याने 15 ते 20 वर्ष झाली सेवा केले तो ऋषीदादा देसाई आहे. 2 बॅटर यंगस्टर, एकीकडे बंटी गवस आपण पाहतोय. ह्या फलंदाजाने देखील खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर VPL वसई विरार प्रीमियर लीग 2 वर्ष ह्या खेळाडूंना प्रभावित करून सोडलंय. तो बंटी गवस आहे. पहिला चेंडू वैयक्तिक खातं खोलतोय चौकारानं. नाम तो सुना ही होगा, बंटी गवस. बारोंडे 11 संघ फुलपाडा नगरीमधून बिलॉंग करतोय, परंतु आज हितान दोरवेश 11 संघाकडून खेळत असताना यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव सहज आणि सोपेरित्या धावफलकामध्ये भर पडत असताना. फंबल थोडा झाला ना चालेल, तो मोठा झाला ना तर 3 रन्सचा लॉस होतो. दरम्यान पुढील चेंडू मयूर यांना आणि बॅकफुल जाऊन मारला. चेंडू टॅप होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण. लॉसन कोरिया यांचं जवळजवळ 3 धावा वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि एक एक्झाम्पल सेट करताना पाहतोय आपण लॉसन कोरिया यांना. लॉसन कोरियाला नेहमीच लीड करताना आपण पाहतोय, मग तो तेजस 11चा संघ असो किंवा आता सायबा संघ असो. नक्कीच ज्याप्रमाणे नयन तू उल्लेख केला ना, लॉसन हा एक मोठा क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटर असो, टेनिस क्रिकेट असो वा अंडरम बॉक्स क्रिकेट असो, एक मोठमोठ्या संघामधून खेळत असताना हाच लॉसन खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, जिथे धाव संख्या 10 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मुख्य स्क्रीन देखील दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. एकीकडे सायबा संघ आपण पाहायला गेलं तर एक अनुभवाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. मग प्रदोष बैकर असेल, आपण त्यानंतर ऋषीदादा देसाई यांना आपण पाहतो. लॉसन कोरिया एक मोठा अनुभव असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जुना जाणता संघ पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे एक यंगस्टर म्हणून संघ आपण पाहतोय. हितांश दुर्वांश 11 संघ आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. बंटी गवस वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 6 धावेंवर खेळतो. तो दुसरीकडे त्यांची साथ चांगल्या प्रकारे निभावत असताना स्वकर्णधार मयूर यांना आपण पाहतो. नाही मृदुल, जर विषय येतो एक्सपिरियन्सचा तर मी स्वप्नील बोने यांचं नाव घ्यायला आवर्जून घेऊ इच्छितो, कारण की तो सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे. आणि दरम्यान प्रदोष बैकर हा बायकर मॅन का आहे, एक अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ द बेस्ट का आहे, हे दर्शवताना दिसतोय.
जो खेळाडू लयमध्ये होता त्याला बाद करताना प्रदोष बैकर अशा प्रकारे पहिला झटका बसला तो म्हणजे हितांश दुर्वेश 11 संघाला. आणि आता वन डाऊन साठी आलेले आहेत ते म्हणजे हितेश उर्फ बाली. एक चांगला खेळाडू, लेदर मध्ये त्याचा क्लासच वेगळा आहे. गेल्या वर्षी आम्हाला यांनीच हरवलं होतं नारंगीला. तो राग अजूनपर्यंत आहे माझ्या मनात, पण तो बाली माझा खूप चांगला मित्र असल्यामुळे तुम्ही तो राग व्यक्त करू शकलो नाही, त्याची मला खंत वाटते. दरम्यान दुसरा चेंडू प्रदोष बैकर यांचा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे थोडीशी चुकी होते ती म्हणजे प्रदोष बैकर यांच्याकडनं. जर चुकी झाली नसती तर बाली आता तंबूत असता, डगआउट मध्ये साप. कृपया प्रेक्षकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडंसं हटायचंय, आम्हाला ऑलरेडी अर्ध ग्राउंड दिसतंय, त्यात तुम्ही अर्ध. धन्यवाद. इतके प्रेमळ प्रेक्षक लाभलेत आम्हाला. फक्त आमच्या तोंडातून रिक्वेस्ट निघायची खोटी, लगेच त्यांनी ऍक्सेप्ट केली. थँक्यू. 11. मृदुल, ही जी आता चूक झाली ती चूक किती महाग पडेल ही या मॅचच्या शेवटपर्यंत आपल्याला कळेल. कारण की बालीकडे पण तो एक क्लास आहे जो मॅचचा डिसिजन पूर्ण चेंज करू शकतो. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजे येस. नाही, नक्कीच ज्याप्रमाणे तू उल्लेख केला की बाली हा आणि खऱ्या अर्थानं आयकॉन म्हणून का घेवला जातोय. हितेश गवळी ज्या वेळेला आयकॉन प्रेल लिलावामध्ये बसले होते. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. हितेश म्हात्रे यांना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बाळी या नावाने भरपूर असं प्रेम मिळतंय मॅन फ्रॉम. हॅलो 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 चेक. आतापर्यंत प्रदोषनी 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 2च धावा खर्ची पाडलेले आहेत. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना पाहतोय आपण प्रदोष बैकर यांना. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जसे जसे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत तसं तसं प्रेशर वाढतंय, ते म्हणजे हितांश दुर्वेश 11 संघावर. मृदुल, या स्पेल बद्दल काय म्हणशील? प्रदोष बैकरच्या या स्पेल बद्दल काय म्हणशील? नाही, खऱ्या अर्थानं जुना जाणता खेळाडू आहे आणि तितकाच मोठा अनुभव आणि हा अनुभव मैदानामध्ये दाखवत असताना, परंतु यावेळेला थोडासा कुठेतरी प्रेशर बनला होता. हा प्रेशर पूर्णतः रिलीज करत असताना यावेळेला हितेश म्हात्रे बली दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं हितांश दुर्वेश 11 संघामध्ये मी का आयकॉन म्हणून आहे हे पूर्णतः यावेळेला सिद्ध करत असताना हितेश म्हात्रे. दोन, एकीकडे कर्णधार स्वतः आहे तर दुसरीकडे आयकॉन, हे दोन खेळाडू यावेळेला पूर्णतः जिम्मेदारीने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू 15 धावींची गरज धावफलकावर. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहायला गेलं तर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 24 चेंडूंचा खेळ, 31 धावींचं टार्गेट. खऱ्या अर्थाने एक हितांश दुर्वेश 11 आपण पाहतो तो दुसरीकडे सारखा संघ. हॅलो हॅलो मृदुल, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्लिअर लीड कोणालाच मिळालेली नाहीये, कारण की टार्गेट आहे 31चं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अचीव केले हितांश 11 संघाने 16 आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. राणे सॉरी, बॉलर नेम अरबाज सॉरी. सामना करतील मयूर. मृदुल, अजूनपर्यंत 50-50 सामना आहे, काय वाटतंय? येस, नक्कीच. अरबाज शेख आपण पाहायला गेलं तर ह्या खेळाडूने देखील 502 वर्ष झालं प्रभावित करून सोडलंय. जो खेळाडू आपण पाहतोय टॉप 10 विकेट्स मध्ये आपण पाहायला गेलं तर 502 वर्ष झाले हा खेळाडू देखील आपण पाहतोय. आणि हाच खेळाडू अरबाज यावेळेला पूर्णतः संघाची जिम्मेदारी स्वतःवर घेऊन येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 16 धावा धावफलकावर आहेत. 2.1 चेंडूचा खेळ. पहिला चेंडू निर्धाव, परंतु मयूर जाणतोय यावेळेला. हॅलो हॅलो याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारण्यात यश मिळाले ते म्हणजे मयूर यांना. आता सामना थोडासा हितांश 11 संघाकडे झुकताना दिसतोय. नाही, 1 मिनिट थांबवतोय. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक.
एक तेरी है तो एक मेरी है. मगाशी चौकार मारला होता, त्यानंतर एक धाव मिळाली आणि आता गडी बाद करण्यात यश मिळाले आणि गडी बाद झालाय तो म्हणजे हितेश भोईर उर्फ बाली. मोठा झटका बसलाय तो म्हणजे हितांश दुर्वेश इलेव्हन संघाला. हल हल चेक हल चेक. आणि हितांश संघाने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहिल्यापासून कंटिन्यू ठेवलंय. पहिल्या बंटी आणि मयूर, नंतर बाली आणि मयूर आणि आता मार्क रॉड्रिक्स आणि मयूर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मध्ये बिलीव्ह करताना हितांश इलेव्हन संघ. दरम्यान षटकातील 5वा चेंडू स्ट्राईकला ते म्हणजे मयूर आणि सुंदर शॉट सीमापार चौकार, VPL चौकार आणि मॅच जवळपास हितांश इलेव्हन संघाकडे झुकलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 6 धावा, 7-6. आता फक्त मजा पहा, कारण की धावा पाहिजेत त्या फक्त 6 आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळालेली आहे. आणि एक अनाउन्समेंट आहे, कृपया तेजस इलेव्हन संघाचे खेळाडू त्यांनी स्टेज जवळ यायचंय आणि विमल सिंग यांना कॉन्टॅक्ट करायचंय. तेजस इलेव्हन संघ. समीर विचारे एक क्वालिटी बॉलर आहे. एकाच ग्रीप मध्ये दोन्ही स्पिन करतो. असे हाताच्या बोटावरती मोजता येतील असे बॉलर आहेत की जे एकाच ग्रीप मध्ये दोन्ही स्पिन करतात. एक अमर म्हात्रे त्यातला आहे, जुना जाणता गोलंदाज. कृपया या मॅच नंतर ना लाईन मधनी चुना मारून घ्यायचा आहे बॉलरचा जो क्रीज आहे त्याला, कारण की इथे थोडं कॅमेरामॅनला डिफिल्ड होतंय. दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू समीर यांचा आणि स्ट्राईकला आहे ते म्हणजे मयूर, जे वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि ही त्यांची 14वी धाव होती. आणि आता आहेत ते म्हणजे मार्क रॉड्रिक्स, एक यंग टॅलेंट. आणि 5 चेंडू 4 धावांचं प्रेशर आहे त्यांच्यावरती. पाहूया ते प्रेशरला कसे ते रिस्पॉन्ड करतायत. यानंतर तेजस इलेव्हन संघाने रेडी राहायचं आहे, कारण की दोन्ही विनर संघांमध्ये सामना होईल यापुढील. दुसरा चेंडू समीर, स्ट्राईकला ते मार्क रॉड्रिक्स, लेफ्ट हँडेड बॅट्समन, बिलॉंग्स फ्रॉम दुर्गेश इलेव्हन. आणि ऑफ स्पिन टाकलेला चेंडू होता, लगेच रीड केला आणि बॅकफुटला जाऊन ऑफच्या दिशेने टोलवला. फक्त एकच धाव मिळाली आणि आता समीकरण आहे ते म्हणजे 4 चेंडू 3 धावा. 3 धावा आणि 4 चेंडू. आणि क्लोज इन पोझिशन मध्ये आहेत ऋषिकेश देसाई. तिसरा चेंडू समीर यांचा. फुल टॉस चेंडू होता प्रदोष बैकर यांच्याकडे चेंडू आणि पुन्हा एकदा चुकी होती ती म्हणजे समीर यांच्याकडून. सुंदर थ्रो होता, गॅदरही चांगला केला, परंतु तो यष्ट्यांना लावू शकले नाहीयेत. ही खंत असेल त्यांना. जर गडी बाद झाला असता तर समीकरण काहीतरी वेगळं झालं असतं. आता समीकरण आहे ते म्हणजे 3 चेंडू 2 धावा. एक्सपेक्टेड रिझल्ट होता हा या मॅचचा. आणि पुढील लॉट मधील स्टेजवरती आहे बघ, त्या पुढचं टेबल आणि त्याच्या खाली पिशवी आहे बघ. चला चौथा चेंडू सामना करतील मार्क रॉड्रिक्स. चला 14 मिनिटं झालेली आहेत. बॅट्समन आणि बॉलर दोघांनी याची नोंद घ्यायची आहे. चौथा चेंडू मार्क रॉड्रिक्स यांना 3 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला मार्क रॉड्रिक्स आणि बॅकफुल जाऊन पंच केलेला चेंडू.
आणि अति घाई संकटात नाही अशा प्रकारे मार्क रॉड्रिक्स धावचीत झालेले आहेत. दुसरी धाव घेण्याच्या घाईमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. फंबल आणि फंबलचा फायदा दोन्ही संघांना झाला. आणि आता मागच्या बिल्डिंग वरती पणत्या लागलेल्या दिसत आहेत. आणि भावेश उर्फ भाऊ स्ट्राईकला आहेत आणि समीकरण आहे ते म्हणजे 2 चेंडू 1 धाव. गोलंदाज आहे समीर आणि त्यांच्या समोर आहे समीकरण. आणि एक दर्जेदार समालोचक मिस्टर बेन बन्सी. 5वा चेंडू आणि लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सीमापार चौकार. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस कपॉस मध्ये यायचं आहे. हितांश दुर्वेश संघाचा कर्णधार. चला लाईनमन बॉक्स आखून घ्यायचा आहे बॉलरचा. स्वयंसेवक कमिटी मेंबर्स नोंद घ्यायची आहे. तेजस 11 आणि हितांश दुर्वेश 11 संघ दोन्ही कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे.